आज एक गंमत पाहूया. वाक्य आपण एकच ठेवणार आहोत. फक्त क्रियापद बदलणार आहोत आणि कर्ता आणि कर्म सेम ठेवणार आहोत. आणि वाक्याचे अर्थ किती वेगवेगळे होतात हे आपण पाहूया. पूर्ण व्हिडिओ पहा, खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे. लेट अस बिगिन. सुरुवात करूया आपण. वाक्य आहे, एक वाक्य, मी पियानो वाजवते. मी पियानो वाजवते. याच्यात मी आणि पियानो, मी हा कर्ता आणि पियानो हे कर्म सेम राहणार आहे. फक्त मधलं क्रियापद मी बदलत जाणार आहे. मी पियानो वाजवते. आय प्ले पियानो. आय प्ले पियानो. मी पियानो वाजवत आहे. मी पियानो वाजवत आहे. आय एम प्लेइंग पियानो. आय एम प्लेइंग पियानो. मी पियानो वाजवलेला आहे. मी पियानो वाजवलेला आहे. आय हॅव प्लेड पियानो. आय हॅव प्लेड पियानो. मी बराच वेळ पियानो वाजवत आहे. मी बराच वेळ पियानो वाजवत आहे. आय हॅव बीन प्लेइंग पियानो. आय हॅव बीन प्लेइंग पियानो. मी पियानो वाजवला. मी पियानो वाजवला. आय प्लेड पियानो. आय प्लेड पियानो. मी पियानो वाजवत होते. मी पियानो वाजवत होते. आय वॉज प्लेइंग पियानो. आय वॉज प्लेइंग पियानो. मी पियानो वाजवलेला होता. मी पियानो वाजवला होता. आय हॅड प्लेड पियानो. आय हॅड प्लेड पियानो. मी बराच वेळ पियानो वाजवत होते किंवा होतो. मी बराच वेळ पियानो वाजवत होते किंवा होतो. आय हॅड बीन प्लेइंग पियानो. आय हॅड बीन प्लेइंग पियानो. मी पियानो वाजवेन. मी पियानो वाजवेन. आय विल प्ले पियानो. आय विल प्ले पियानो. मी पियानो वाजवत असेन. मी पियानो वाजवत असेन. आय विल बी प्लेइंग पियानो. आय विल बी प्लेइंग पियानो. मी पियानो वाजवलेला असेल. माझा पियानो वाजवून झाला असेल. आय विल हॅव प्लेड पियानो. आय विल हॅव प्लेड पियानो. मी बराच वेळ पियानो वाजवत असेन. मी बराच वेळ पियानो वाजवत असेन. आय विल हॅव बीन प्लेइंग पियानो. आय विल हॅव बीन प्लेइंग पियानो. मी पियानो वाजवू शकते. मी पियानो वाजवू शकते किंवा शकतो. आय कॅन प्ले पियानो. आय कॅन प्ले पियानो. मी पियानो वाजवू शकले किंवा शकलो. मी पियानो वाजवू शकले किंवा शकलो. आय कुड प्ले पियानो. आय कुड प्ले पियानो. मी कदाचित पियानो वाजवेन. मी कदाचित पियानो वाजवेन. आय मे प्ले पियानो. आय मे प्ले पियानो किंवा आय माईट प्ले पियानो. आय माईट प्ले पियानो. मला पियानो वाजवायलाच हवा. मला पियानो वाजवलाच पाहिजे. आय मस्ट प्ले पियानो. आय मस्ट प्ले पियानो किंवा आय हॅव टू प्ले पियानो. आय हॅव टू प्ले पियानो. मला पियानो वाजवावाच लागला. मला पियानो वाजवावाच लागला. आय हॅड टू प्ले पियानो. आय हॅड टू प्ले पियानो. मला पियानो वाजवावाच लागेल. मला पियानो वाजवावाच लागेल. आय विल हॅव टू प्ले पियानो. आय विल हॅव टू प्ले पियानो. मी पियानो वाजवण्याची शक्यता आहे. मी पियानो वाजवण्याची शक्यता आहे. मग अशी आपण मे माईट केलं, आपण अजून दोन प्रकारे करू शकतो. मे बी आय विल प्ले पियानो. मे बी आय विल प्ले पियानो किंवा परहॅप्स आय विल प्ले पियानो. परहॅप्स आय विल प्ले पियानो. मी पियानो वाजवू का? मी पियानो वाजवू का? प्रश्न असेल, शल आय प्ले पियानो? शल आय प्ले पियानो? मी पियानो वाजवायला हवा. मी पियानो वाजवायला हवा. आय शुड प्ले पियानो. आय शुड प्ले पियानो किंवा आय ऑट टू प्ले पियानो. आय ऑट टू प्ले पियानो. मी पियानो वाजवणार आहे. मी पियानो वाजवणार आहे. आय एम गोइंग टू प्ले पियानो. आय एम गोइंग टू प्ले पियानो. मी पूर्वी पियानो वाजवत असे. मी पूर्वी पियानो वाजवत असे. आय यूज टू प्ले पियानो. आय यूज टू प्ले पियानो. मी अगदी आत्ता लगेच पियानो वाजवणार आहे. मी अगदी आत्ता लगेच पियानो वाजवणार आहे. आय एम अबाउट टू प्ले पियानो. आय एम अबाउट टू प्ले पियानो. मला पियानो वाजवता येतो. मला पियानो वाजवता येतो. मी वाजवू शकते किंवा शकतो. वाक्य मगाशी कॅन ने केलं, अजूनही वेगळ्या प्रकारे करता येतं. आय एम एबल टू प्ले पियानो. आय एम एबल टू प्ले पियानो.
असे कितीतरी प्रकार आहेत. आज मी बरेच घेतलेत. असेच व्हिडिओज पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या गमती जमती इंग्लिश मधल्या जाणून घेत राहा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बाय फॉर नाऊ.